गर्भधारणेला घेऊन आपल्या समाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. जसे की लग्नानंतर लगेच गर्भधारणा झाली नाही तर त्याला आपल्याकडे बंधत्व असे समजले जाते. परंतु हेल्दी कपल्स मध्ये सुद्धा हा कालावधी 6 ते 12 महिने असणे नॉर्मल आहे. बऱ्याचशा महिलांमध्ये संकल्पना असते की तिची पाळी नॉर्मल आहे, तर त्यांना गर्भधारणा होण्यास काही अडचण होणार नाही. परंतु असे नसून काही स्त्रियांमध्ये फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असणे, एंडोमेट्रियोसिस अशा प्रकारचे कारणे असतात. त्यानंतर काही स्त्रियांमध्ये पीसीओडी हा त्रास असतो, तर त्यांची संकल्पना अशी झालेली असते की त्यांना कधीच गर्भधारणा होणार नाही. तर त्याचा योग्य उपचार करून दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवून गर्भधारणा होऊ शकते. पहिल्या वेळेस गर्भधारणा झाली म्हणजे दुसऱ्या वेळेस गर्भधारणा ही लगेच होते, तर असे नाही. बऱ्याचशा पेशंटमध्ये सेकंडरी इन्फर्टिलिटी दिसून येत असते. वय हे फक्त स्त्रियांचेच बंधत्वासाठी महत्वाचे असते का, तर असे नाही. पुरुषांचे वय तितकेच महत्वाचे असते, कारण वाढत्या वयामध्ये पुरुषांमधील स्पर्म क्वांटिटी खूप कमी होत असते. हे पण एक बंधत्वाचं महत्वाचं कारण ठरू शकते.